अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% पर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट 50 लाख कुटुंबांसाठी 10,400 कोटी रुपये मंजूर। इतका मोठा निधी जाहीर होऊनही तुमच्या मोबाईलवर मेसेज का आला नाही? सरकार म्हणते प्रत्येक शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 22,000 रुपये भेटणार, पण कोणाला आणि कधी भेटणार? अतिशय महत्त्वाचा मेसेज आज दुपारी 2 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत केव्हाही येऊ शकतो, पण तो नक्कीच तुमच्या मोबाईलवर येईल का? सरकार जाहीर करते ते आणि प्रत्यक्ष खात्यात पैसे किती येतात? तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2022 पासून तर 2025 पर्यंतचा पीक विम्याबद्दल पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत। या 3 वर्षाच्या विलंबाचं नेमकं कारण काय आहे? तुमचा पैसा जर अडकलेला असेल तर यासाठी आज काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आली। महाराष्ट्रातील तब्बल 50 लाख शेतकरी कुटुंबासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला, त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलं। आता नेमकं काय झालं? शेतकरी अनेक वर्षांपासून ज्या निर्णयाची वाट बघत होते तो निर्णय आता खरोखर घेतला गेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू झाली। यावेळेस फक्त घोषणा नाही, तर शेतकऱ्यांचा खरोखरचा मेहनतीचा आणि हक्काचा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। थांबलेला 3 वर्षांचा पीक विमा अखेर त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल। 2022 पासून हा पीक विमा थांबलेलाच होता। जवळपास 3 वर्ष शेतकरी एकच प्रश्न विचारत होते, आमचा विमा कधी मिळणार? झालेल्या नुकसानीची भरपाई कधी होणार? पण शेतकऱ्यांना याचं उत्तर मिळत नव्हतं। या काळात शेतकऱ्यांची परिस्थिती आणखीनच कठीण झाली। शेतीचं प्रचंड नुकसान झालं। बहुतेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं, परंतु विमा काही त्यांना भेटलेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढतच गेली। थांबलेले पैसे भेटत नव्हते म्हणून अक्षरशः त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती तयार झाली। पण आता सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला। थांबलेली नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली। 10,400 कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहीर केला। सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, हा निर्णय फक्त कागदावरच घेतला गेलेला नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुद्धा सुरू झालेली आहे। आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा होऊ लागली आहे। गेल्या 3 वर्षांपासून अडकलेला पीक विमा देण्यासाठी सरकारने तब्बल 10,400 कोटी रुपये मंजूर केले। इतका मोठा पैसा, लाखो शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकऱ्यांना याचा प्रचंड फायदा होईल। शेतकऱ्यांना त्यांचं कर्ज फेडायला मदत होईल। पुढच्या पेरणीची तयारी सोपी होईल। घर खर्च आणि कुटुंबाला सुद्धा आधार मिळेल। आता या निधीमुळे शेतकऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला। तुम्ही तयार राहा शेतकरी बांधवांनो, कधीही तुम्हाला SMS येऊ शकतो। तर मित्रांनो, इतकी वर्ष आपण ज्या पैशाची वाट बघत होतो तोच पीक विम्याचा पैसा आता खऱ्या अर्थानं खात्यात जमा होऊ लागलाय। अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपये फक्त कागदांमध्ये अडकले होते। रोजच्या रोज मोबाईल तपासूनही बँकेकडून कोणताही मेसेज येत नव्हता। त्यामुळे सगळ्यांमध्ये अक्षरशः निराशा पसरली होती। पण सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला। प्रति हेक्टरी 22,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मंजूर केला। सरकारने सांगितलं की 2022 ते 25 या 3 वर्षांच्या दरम्यान सर्व थकलेला पीक विमा आता थेट खात्यात जमा होईल। यातील सर्वात चांगली बातमी म्हणजे प्रत्येक हेक्टरसाठी शेतकऱ्यांना 22,000 रुपयांपर्यंतची मदत भेटणार आहे। आता हे फक्त बोलण्यापुरतच मर्यादित नाही, तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। आता पीक विम्याचा SMS तुम्हाला 100% येईल। फक्त त्याच्यासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत। त्या कोणत्या आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दुपारी 2 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ शकतो की अमाऊंट क्रेडिटेड। तो मेसेज असा असेल, पहा शेतकरी बांधवांनो, मेसेजकडे लक्ष द्या। आपल्या खात्यावर 22,000 इतकी रक्कम जमा झाली आहे। इंग्लिशमध्ये जर मेसेज येत असेल तर तो राहील अमाऊंट क्रेडिटेड। त्यासाठी सरकारच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत। त्याच्यातली एक अट म्हणजे मोबाईल नंबर लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। तुमचा मोबाईल नंबर जर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला 100% SMS येईल। आणि जर नंबर लिंक नसेल, जोडलेला नसेल तर मेसेज येणार नाही। त्यामुळे हे तपासणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे। म्हणजेच शेतकऱ्यांनी ज्या दिवसाची वाट बघितली तो दिवस आता अगदी जवळ आला। त्यामुळे लगेच तुम्ही तुमचा मोबाईल तपासा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पीक विम्याबद्दल गॅरंटी दिली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की पीक विमा टप्प्याटप्प्याने जमा होईल। स्वतः कॅमेऱ्यासमोर उभं राहून सांगितलं। आता काही शेतकरी असे होते की त्यांना PM किसान योजनेचा हप्ताच भेटलेला नाही। त्यांच्या अर्जामध्ये चूक होती किंवा इतर कारणांमुळे त्यांना 21वा हप्ता भेटला नाही। आता त्यांना सुद्धा पीक विम्याची भरपाई भेटणार आहे। त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः आनंद ओसंडून वाहत आहे। आपल्या महाराष्ट्रातील अतिशय मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। आता या निर्णयामुळे
निर्णयामागे राज्यातील मोठ्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आपले अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये अतिशय मोठा निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या खात्यात 22,000 प्रति हेक्टरी पीक विमा जमा करायचा आणि पीक विम्यासाठी अंतिम मंजुरी देण्यात आली. या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी अक्षरशः ऐतिहासिक निर्णय घेतला आणि 22,000च्या पीक विम्याला मंजुरी दिली. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका, पैसे 4 टप्प्यांमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये सरकतील. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि 90 लाख शेतकरी आहेत. सगळ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य होत नाही, म्हणून सरकारने निर्णय घेतला की 10,400 कोटी रुपये 4 टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. पहिल्या टप्प्यात आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, दुसऱ्या टप्प्यात उद्या काही वेगळ्या जिल्ह्यांना पैसे भेटतील. अशा प्रकारे 4 फेऱ्यांमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना रक्कम भेटणार आहे. तुम्ही तयार राहा शेतकरी बांधवांनो, तुमचा नंबर कधी लागू शकतो. आज पैसे आले नाहीत तर टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, काहीच बिघडणार नाही. पुढील टप्प्यामध्ये म्हणजे उद्या किंवा परवा तुमचा नंबर लागू शकतो. यावेळी सरकार फक्त घोषणा करत नाही, त्यांनी प्रत्यक्ष निधी सोडला सुद्धा आहे आणि बँकांना वितरण करण्याचे अतिशय कडक आदेश दिले. सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार हे वितरण 3 ते 4 टप्प्यांमध्ये होईल. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि जर काही जिल्हे उरले, काही तालुके उरले तर 4थ्या टप्प्यामध्ये सुद्धा निधीचं वाटप होणार आहे. कोणत्या जिल्ह्यांना कधी लाभ भेटणार याची संपूर्ण यादी सरकारने तयार केली. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्याच बँकांमध्ये निधी जमा होणार नाही. सरकारने निवडक अशा 12 बँकांची निवड केलेली आहे. अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या बँका, या 12 प्रमुख बँकांमध्येच शेतकऱ्यांचा निधी जमा होईल. आता सरकारने या बँकांचीच निवड का केली, त्याच्या मागे अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचं कारण आहे. पहिलं कारण म्हणजे या बँकांमध्ये शेतकऱ्यांची खाती जास्त आहेत आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे या बँका पैसे सर्वात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. तुमचं खातं या 12 बँकांमध्ये कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्या खात्यात 22,000चा पीक विमा 100% जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल तपासत राहा, केव्हाही तुम्हाला मेसेज येऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे सांगितलं, प्रति हेक्टरी 22,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा थेट खात्यात जमा. तुमचा मोबाईल नंबर जर खात्याशी लिंक असेल तर बँकेचा मेसेज तुमच्या मोबाईलवर आपोआप येईल. 2022 ते 25 या काळात अडकून राहिलेल्या सर्व पैशांचं वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता पुढची सगळ्यात महत्त्वाची माहिती, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मधात स्किप करू नका, नाहीतर पीक विमा तुमच्या हातून निसटू शकतो. तुमच्या हातून मोठं अपडेट मिस होऊ शकतं. अगदी पुढच्या क्षणात मी तुम्हाला 12 जिल्ह्यांची संपूर्ण यादी सांगणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत हे तुम्हाला स्पष्टपणे समजणार आहे. जर तुमची बँक या यादीत नसेल तर तुम्हाला पैसे कधी आणि कसे भेटणार त्याचं थेट उत्तरही तुम्हाला सांगणार आहे. अनेक शेतकऱ्यांना वाटतं, माझं नाव, माझा जिल्हा, माझी बँक यात आहे का? शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या बँकांना पीक विम्याच्या रकमेचं वितरण द्यायचं ठरवलं त्या बँका अगदी निवडक आहेत. हे काही साधंसुधं काम नाही. मोठी तपासणी करूनच यादी ठरवण्यात आली, कसून तपासणी करण्यात आली. प्रत्येक बँकेमध्ये किती शेतकऱ्यांची खाती आहेत, कोणती बँक जलद व्यवहार करते, कोणत्या बँकेचं गावामध्ये चांगलं मजबूत नेटवर्क आहे, या 3 मुद्द्यांच्या आधारावर 12 बँकांना निवडण्यात आलं. आता तुमची बँक कोणत्या प्रकारात मोडते हे तुम्ही लगेच पहा. यामध्ये काही गव्हर्नमेंट बँकांची निवड करण्यात आली. आपल्या सरकारी बँकेच्या देशभर शाखा आहेत आणि पूर्णपणे आपल्या सरकारचं नियंत्रण आहे. त्याच्यानंतर आहे प्रायव्हेट बँका. प्रायव्हेट बँकांमध्ये जलद व्यवहार होतात, आधुनिक सुविधा खूप मोठ्या आहेत, त्यामुळे वेळेची नक्कीच बचत होते. त्याच्यानंतर आहे गावागावात पसरलेल्या जिल्हा सहकारी बँका. सरकारने जिल्हा सहकारी बँकांना सर्वात आधी पैसे वितरित करण्याचे आदेश दिलेत. यामागे अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. ग्रामीण भागात या बँकांची पोच सगळ्यात जास्त आहे. बहुतेक शेतकऱ्यांची खाती या बँकात आहेत, त्यामुळे पीक विम्याची रक्कम सर्वात जलद गतीने यांच्या अकाउंटमध्ये पोहोचू शकते. तुमच्या खात्यात पैसे येणारच याची तुम्ही 100% गॅरंटी ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, सरकारने निवडलेल्या 12 बँकांमध्ये डिजिटल सुविधा देणाऱ्या बँका, देशभर मजबूत नेटवर्क असलेल्या सरकारी बँका आणि वेगवान व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या खाजगी बँकांची निवड सरकारने केली. जर तुमचं खातं या 12 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, रक्कम जमा झालीचा मेसेज आज तुम्हाला केव्हाही येऊ शकतो. आता तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न, जर तुमचं अकाउंट या बँकांमध्ये असेल तर तुम्ही निश्चिंत नक्कीच व्हाल, पण जर तुमची बँक यादीत नसेल तर काय? आता ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. जर तुमची बँक यादीमध्ये नसेल तर तुम्ही बिलकुल घाबरू नका, फक्त थोडा विलंब लागू शकतो. पुढच्या टप्प्यात तुमच्या बँकेचा सुद्धा समावेश होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता आपण त्या 12 बँकांची पूर्ण यादी पाहणार आहोत. तुम्ही लक्ष देऊन पहा. त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँकेचा, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतरची प्रायव्हेट बँक आहे HDFC बँक, ICICI बँक, शेतकऱ्यांची लाडकी बँक ऑफ महाराष्ट्र. त्याच्यानंतर आहे कॅनरा बँक. परत प्रायव्हेट बँकेची निवड सरकारने केली आणि ती आहे कोटक महिंद्रा बँक.
त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक सारखी गव्हर्नमेंट बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि 12वी बँक आहे इंडसइंड बँक. जर तुमचं खातं या 12 बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुम्हाला 100% पीक विम्याचा मेसेज येईल. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांना थेट पैसे भेटणार हे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं. यावरच तुम्हाला मेसेज कधी येणार हे ठरणार आहे. प्रति हेक्टरी 22,000ची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पहिल्या टप्प्याची जिल्ह्यांची अधिकृत यादी सरकारकडून जारी करण्यात आली आणि त्या यादीमध्ये आपल्या विदर्भातले जिल्हे आहेत, मराठवाड्यातले आहेत, कोकण किनारपट्टीचे जिल्हे आहेत आणि त्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची सुद्धा सरकारने निवड केली. आता त्या सगळ्या जिल्ह्यांची माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो पुणे जिल्ह्याचा. शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्हा, त्याच्यानंतर मुंबईत जवळचा ठाणे जिल्हा, इकडे पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा, त्याच्यानंतर आहे लातूर, परभणी, उस्मानाबाद, कोकण किनारपट्टीचा रत्नागिरी, साताऱ्यात जवळचा सांगली, बीड, हिंगोली, वाशिम, परत कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग, विदर्भातला भंडारा, यवतमाळ आणि बुलढाणा. पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांची निवड पीक विम्याच्या वाटपासाठी केलेली आहे. जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल आणि सरकारने निवडलेल्या बँकांपैकी कोणत्याही बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी सरकारकडून आली. तुम्हाला 100% पीक विमा भेटणारच आहे, पण त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या 2 अशा अटी सरकारने ठेवल्या. त्यांचं पालन करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातली सगळ्यात पहिली अट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणं गरजेचं आहे. सरकार सर्व पैसे डीबीटीच्या माध्यमातून पाठवते, त्यामुळे आधार कार्ड लिंक नसेल तर सिस्टीम तुम्हाला ओळखणारच नाही. मग सरकारकडून पैसे सुटले तरी तुमच्या अकाउंटमध्ये येणार नाही. यामुळे नंतर माझे पैसे का आले नाहीत असा प्रश्न विचारून काहीच उपयोग नाही. पैसे मिळवण्याची आता दुसरी अट लक्षात घ्या. तुमच्या कागदपत्रांवर तुमच्या शेती संबंधाची सगळी माहिती ही अपडेट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतं पीक घेता त्या पिकाची नोंदणी असणं गरजेचं आहे. तुम्हाला किती जमीन आहे याची सुद्धा नोंद असलीच पाहिजे. तुमच्या शेतीचा पूर्ण तपशील असला पाहिजे. ही सगळी माहिती अतिशय व्यवस्थित आणि अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं योग्य असेल तर तुमच्या खात्यात बिना अडथळ्याचा पैसा नक्कीच जमा होईल. पण जर माहिती चुकीची असेल किंवा अपडेट केलेली नसेल तर मात्र तुमचा निधी मधातच थांबू शकतो. त्याच्यानंतर तुम्हालाच इकडे तिकडे चक्रा माराव्या लागू शकतात. त्यामुळे या दोन्ही अटींकडे तुम्ही नीट लक्ष द्या. शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकांच्या माध्यमातून पीक विमा जमा होईल, केव्हा जमा होईल याच्या संबंधी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या. चॅनलला नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.